नमस्कार, मी सौरभ कोरटकर. नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत ABP माझा शौर्य पुरस्कार 2020 पॉवर्ड बाय शाश्वत ग्रुप, हेल्थ पार्टनर सॉफ्टवॅक, डिजिटल पार्टनर ABP लाईव्हच्या या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ही भूमी शूरवीरांची, महापुरुषांच्या बलिदानाची, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वीरांच्या शौर्याने पावन झालेली ही भूमी. अभिमान आम्हा जन्मलो या भूमीत, नमन करतो त्यांना. आपल्या अवतीभोवती अनेक घटना आणि दुर्घटना घडतात. यावेळी मदतीसाठी धैर्याने आणि हिमतीने धावून जातो तो खरा वीर. त्यांच्या शौर्याला सलाम तर केलाच पाहिजे आणि अर्थात हे शौर्य पूर्णपणे निस्वार्थी भावनेनं दाखवलेलं असतं. पण या शौर्याला, त्यांच्या हिमतीला दाद देत लढ म्हणणं हे आपलं कर्तव्य आहे. काही महिन्यांपूर्वी सांगली आणि कोल्हापूर पुराशी झगडत होतं. कृष्णा आणि पंचगंगेनं आपल्या प्रवाहामध्ये गावच्या गावं सामावून घेतली. कुठे जायचं, काय करायचं, काय खायचं हा प्रश्न हजारो पूरग्रस्तांसमोर होता. पुराच्या रुद्रावतारातून लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. NDRF, स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्यासह अनेक ज्ञात अज्ञात हातांनी सुद्धा या पूरग्रस्तांना सावरण्याचं काम केलं आहे, धीर दिलाय. या पुरात लोकांना वाचवण्यासाठी ज्यांनी असामान्य काम केलंय त्यांचा सन्मान ABP माझाने यापूर्वी माझा विघ्नहर्ता हा पुरस्कार देऊन केलाय. आणि आज सुद्धा बिकट परिस्थितीमध्ये असामान्य शौर्य गाजवणाऱ्या वीरांचा गौरव आपण करणार आहोत. आपल्या आंतरिक गुणांनी सर्व काही शक्य आहे हे सिद्ध केलेल्या आणि आपल्यातल्या व्यंगावर अतिशय शूरपणे मात केलेल्या आणि त्याचबरोबर नवनवीन कलाकार घडवण्याचं डोळस स्वप्न पाहणाऱ्या संगीत शिक्षिका योगिता तांबे आता आपल्यात उपस्थित आहेत. आणि त्यांच्याच देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमानं आपण शौर्य पुरस्कारांची सुरुवात करूयात. योगिताजी, पहिली रचना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची, जी फार दुर्मिळ आहे. भारताच्या सुपुत्रांनो उठा घ्या राज्य हे आता. भारताच्या सुपुत्रांनो उठा घ्या राज्य हे आता. आके उदयास आलेले बाणू द्या अंगीच्या रक्ता, बाणू द्या अंगीच्या रक्ता. चढू द्या शक्ती शौर्याला, कुणी शत्रू नको आता. चढू द्या शक्ती शौर्याला, कुणी शत्रू नको आता. बुद्धीच्या दैवी दूतानो, बुद्धीच्या दैवी दूतानो वाढवा मित्रता समता. भारताच्या सुपुत्रानो उठा घ्या राज हे आता. उठा घ्या राज हे आता. उठा घ्या राज हे आता. कुसुमाग्रजांची एक रचना होती की जी सगळ्यांना माहिती आहे. कारण क्रांतीशिवाय काही बदल होऊ शकत नाही. म्हणजे बदलाचा खरा अर्थ क्रांती आहे, पण बदल हे हळूहळू होतात. क्रांती ही बदलाची ज्याला आपण म्हणतो की उच्च कोटीची परिस्थिती असते की ती पटकन होते. तर आपण त्याचाच जय जयकार करूया. गरिजा जय जयकार, गरिजा जय जयकार क्रांतीचा, गरिजा जय जयकार. गरिजा जय जयकार क्रांतीचा, गरिजा जय जयकार. गरिजा जय जयकार क्रांतीचा, गरिजा जय जयकार. अन वज्रांचे छातीवरती, अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, घ्या झेलून प्रहार. क्रांतीचा गरिजा जय जयकार, गरिजा जय जयकार क्रांतीचा, गरिजा जय जयकार. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषकाल.
कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषकाल सरणावरती आज आमुची पेटतात प्रेते उठतील त्या ज्वालातून भावी क्रांतीचे नेते लोहदंड तव पायामधले लोहदंड तव पायामधले खळा खळा तुटणार आई खळा खळा तुटणार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. खरं तर शौर्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांनी जे शौर्य दाखवलं देशभक्तीसाठी जे जे काही हाल सोसले ते तुमच्या आमच्यासारखे आपण कोणीच करू शकत नाही. तर जाता जाता त्यांचं एक गीत मला वाटतं आपण सगळ्यांनी म्हटलं तरी हरकत नाही. जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरणते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्रीमान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे वन्दे वन्दे. भारत माता की वंदे. धन्यवाद. मी आता जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे डायरेक्टर श्रीयुत आदित्य पेडणेकरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि योगिता तांबेंचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक करावं. आणि यानंतर मी आता ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर सरांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या शौर्य पुरस्कारामागची ABP माझाची भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार आणि सगळ्यांचं खूप स्वागत. हा कार्यक्रम मला विशेषत्वानं ABP माझाच्या दृष्टीनं महत्त्वाचा अशासाठी वाटतो की आपण आत्ता बघतोय निगेटिव्हिजम सध्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बऱ्याच अंशी असं म्हटलं तर वावगं नाही की त्याला माध्यमही कारणीभूत आहेत.
आम्ही प्रयत्न करतो की त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह समाजामध्ये जे घडतं आहे ते समाजापर्यंत आणायचा, मांडायचा. पण त्यालाही मर्यादा पडतात. रोजच्या बाकी सगळ्या बातम्यांच्या, राजकीय बातम्यांच्या खास करून जेव्हा मारा सुरू असतो त्यावेळेला जाणीवपूर्वक वेगळं काहीतरी देण्याच्या बाबतीमध्ये हा कार्यक्रम अशासाठी मला महत्त्वाचा वाटतो की या कार्यक्रमातून समाजामध्ये आपल्यासारखीच सर्वसामान्य माणसं प्रसंग आल्यानंतर त्यांच्यातल्या शौर्य वृत्ती म्हणूया आपण किंवा त्यांच्यातलं अनेकदा देवपण ज्या पद्धतीनं जागं होतं याच्याबद्दल खरं तर कुतूहल वाटावं अशा पद्धतीनं माणसं आणि कौतुक वाटावं अशा पद्धतीनं त्या प्रसंगाला सामोरी जातात. अगदी साधी माणसंसुद्धा इतकं मोठं काम करतात की ज्याच्याबद्दल आपण अचंबा करावा. आणि अशा आपल्यातल्याच हिरोंचा सन्मान करायसाठी खरं तर ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. मध्यंतरी आम्ही सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीमध्ये ज्यांनी असंच शौर्य दाखवलं होतं, प्रसंगावधान दाखवलं होतं आणि अक्षरशः हजारो जणांची आयुष्य वाचवली होती अशा मंडळींचा एक आम्ही त्यांचं गौरव, त्यांचं कौतुक करण्याचा कार्यक्रम केला होता. पण तो त्या निमित्तानं केलेला होता. हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही हे दुसरं वर्ष आहे या पुरस्कारांचं आणि ज्याच्यामध्ये आपल्यातलीच माणसं, अगदी साधी माणसं किती मोठं, किती म्हणजे सिनेमातल्या हिरोंच्या पेक्षासुद्धा मोठं काम करून दाखवतात. वेळ जेव्हा येते त्यावेळेला अशांना शोधून त्यांचा या निमित्तानं सन्मान करतो आहोत. या छोटेखानी म्हटलं तर कौटुंबिक अशा कार्यक्रमामध्ये म्हणजे सुप्रियाताई असतील, प्रतीक्षा लोणकर आहेत, संजय बर्वेजी आहेत, निंबोरकर साहेब आहेत, सचिन खेडेकरजी, तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला येणं हे याच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्याच्यामुळं ही जी मंडळी आहेत त्यांचं कौतुक करण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं. तुम्ही प्रत्येकच जण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं असं काहीतरी करता आहात. तुमच्या हस्ते जेव्हा या मंडळींचा कौतुक होईल म्हणजे आम्हीच करण्यापेक्षा तुमचे हात त्यांच्या कौतुकाच्या त्या कार्यक्रमामध्ये लागणं मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात, तुमचेही आभार. जे आपण आता कहाण्या बघू जेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की किती साधी माणसं किती उत्तम त्यांच्यातल्या धैर्यवृत्तीचं प्रदर्शन करतात याचं साक्षात्कार आपल्याला होईल जेव्हा आपण त्यांच्या एव्हीज बघू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. नमस्कार. मी आता जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे डायरेक्टर श्रीयुत आदित्य पेडणेकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांनी खासदार सुप्रिया सुळेंचं स्वागत करावं. यानंतर शाश्वत ग्रुपचे फाउंडर लक्ष्मण विस्पुते यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांचं स्वागत करतायत. लक्ष्मण विस्पुते. सचिन खेडेकरांचं ते स्वागत करतात. यानंतर आपण आपल्या मुख्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आपले पहिले पुरस्कारार्थी आहेत दीपक जगन्नाथ चव्हाण. त्यांचा गौरव करण्याआधी आपण त्यांची शौर्यगाथा पाहूयात. तारीख 2 जुलै 2019. तिवरे धरणाचा परिसर. रात्रीचे 8 वाजत आले होते. पाऊस एक सारखा कोसळत होता. मोबाईलला नेटवर्क नसल्यानं दीपक चव्हाण धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागात गेले होते आणि अचानक त्यांच्या कानावर तो आवाज आला. तो आवाज होता तिवरे धरण फुटल्याचा. परिस्थितीचं गांभीर्य दीपकच्या लगेच लक्षात आलं. तात्काळ घराकडे धाव घेत त्यानं सगळ्यांना धरण फुटल्याचं ओरडतच सांगितलं. आपल्या आजीला पाठीवर टाकून त्यानं सुरक्षित स्थळी आजीला पोहोचवलं आणि तसाच परत फिरत इतरांनाही सावध करण्यासाठी धाव घेतली. धरण फुटलंय, लवकर पळा, घरातून बाहेर पडा अशा दीपकच्या आरोळ्यांनी त्या परिसराला जाग आली आणि दीपकनं दाखवलेल्या त्या प्रसंगावधानानंच
कित्येकांचे प्राण वाचले. दीपकनं दाखवलेल्या या धाडसाला एबीपी माझाचा सलाम. मी दीपक चव्हाण यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी आपले प्रमुख पाहुणे माननीय सुप्रिया सुळे यांना विनंती करते की त्यांना सन्मान चिन्ह त्यांनी द्यावं. संजय बर्वे सरांना विनंती करते की त्यांनी दीपक चव्हाणांचं स्मरणपत्र देऊन या ठिकाणी अभिनंदन करावं. आवाज आला पहिला कडकाडीला, नंतर मग परत बोलणं वाचवा वाचवा लोक बोलायला लागली. मी बघितलं तर तुकाराम कानावे यांचा आवाज ऐकलं. त्यानंतर माझी आजी होती घरी, मग त्या आजीला पाठाने मारून मी बाहेर काढलं कमरे एवढ्या पाण्यातनं. नंतर बाकीचे बोलतात मला वाचवा वाचवा. मग तिथून मग परत लोकांना माझा जीवाचा न विचार करता आम्ही दोघांनी उड्या टाकलेल्या आहे, तुकाराम कानावे आणि मी. नंतर परत काय काय लोक वाचवा वाचवा बोलत होते, त्यांना खांद्यावनं पाठवणं बाहेर काढले त्यांना. परत ते काय काय लोकांचे दरवाजे फोडून त्यांना बाहेर काढलेलं. परत ST वाले होते त्यांना सांगितलेलं असं आला. नेटवर गेलो वरती एवढ्या डोंगरात. नंतर फोन लावला अजित चव्हाणला, त्यांनी अजित चव्हाण नंतर सांगितलं सगळं. पण त्यावेळेला मनामध्ये पहिली भावना काय होती? भीती नाही वाटली? भीती आता काय, सगळे वाचवा वाचवा करायला लागले, सगळे वाढीतलीच माणसं, मग काय करणार. नाही, पण तुम्ही दाखवलेलं शौर्य हे खरंच कौतुकास्पद आहे. फार कमी लोकच असं शौर्य दाखवू शकतात. एबीपी माझाकडून पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आपले दुसरे पुरस्कारार्थी आहेत चिपळूणचे तुकाराम शंकर कनावजे. आणि तुकाराम कनावजे यांचा गौरव करण्याआधी त्यांची आपण शौर्यगाथा पाहूयात. चिपळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये या परिसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. त्या काळात जीवाची पर्वा न करता कुणी झाडाचा आधार घेत तर कुणी घराच्या छपरावर आपला जीव मुठीत घेऊन आडोशाला बसत होते. वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग इतका प्रचंड होता की त्यापासून वाचणं फार कठीण होतं. अशा परिस्थितीत तुकाराम शंकर कनावजे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रवाहात अडकलेल्यांना पाठीवर तर कधी खांद्यावर घेऊन त्यांचे प्राण वाचवले. अशा देवदूतांना, त्यांच्या कर्तृत्वाला एबीपी माझाचा सलाम. तुकाराम कनावजे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे सरांना मी विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवावं. त्याचबरोबर निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी स्मरणपत्र द्यावं. आणि अभिनेते सचिन खेडेकर यांनी फ्रूट बॉक्स देऊन त्यांचा सन्मान करावा. धरण फुटलं तेव्हा मी घरीच होतो, जेवून बसलो होतो. 9:30चा टायमिंग होता. पाण्याचा आवाज आला, त्यामुळं मी आमच्या घराच्या मागे बाहेर पडलो. मागे शेती होती, शेतीतून पाणी गडून यायला लागलं. तेव्हा मी तसंच घरी आलो. घरातल्या लोकांना सांगितलं धरण फुटलं आहे, बिना चपलीचे बाहेर पडा. सर्व लोक आमची बिना चपलीची बाहेर पडली. माझे वडील म्हातारे होते, जवळजवळ 95-98 वयाचे. त्यांना पाठाणी घेतली, कंबरवर पाण्यातनं त्यांना आणली. नंतर दीपक वरडावरडी झाल्या तेव्हा दीपक चव्हाण वरून आले. मग बाकीच्या लोकांना आम्ही उड्या टाकून 30 लोक वाचवली. आम्ही दोघांनी 30 लोक वाचवली. तुकारामजी, तुमच्या शौर्याला सलाम. यानंतर आपले तिसरे सन्मानार्थी आहेत लोणावळ्याचे उमेश मराठे. त्यांचा गौरव करण्याआधी त्यांची शौर्यगाथा देखील पाहूयात. लोणावळ्यातल्या भुशी धरणावरचा अंगावर शहारे आणणारा तो प्रसंग. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं एकाच कुटुंबातले 6 जण पाण्यात अडकले.
पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार की त्यांना वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हतं. हा प्रकार लक्षात येताच उमेश मराठे पुढे धावले आणि स्वतःच्या जीवाची कसलीही पर्वा न करता पाण्यात उतरले. त्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला उमेश यांनी दिलेला मदतीचा हात साक्षात देवाचाच होता जणू. उमेशच्या अशा प्रयत्नांनी ते कुटुंब सुखरूप बाहेर आले. उमेश मराठेंच्या या शौर्याला एबीपी माझाचा सलाम. मी उमेश मराठे यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. मी राजेंद्र निंभोरकर सर यांना विनंती करते की त्यांनी उमेश मराठे यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. सचिन खेडेकरांना विनंती करते की त्यांनी स्मरणपत्र त्यांना द्यावं. आणि प्रतीक्षा लोणकर यांना विनंती करते की त्यांनी फ्रूट बॅग देऊन उमेश मराठे यांचा गौरव करावा. उमेशजी, धरण ओव्हरफ्लो झालं की पाण्याचा प्रवाह हा प्रचंड वेगवान असतो. त्यात सहसा कोणी जाण्याची हिंमत करत नाही. पण हे कुटुंब अडकलेलं असताना तुम्ही त्यांना वाचवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा क्षणभर आपण सुद्धा वाहून गेलो तर हा विचार तुमच्या मनात नाही आला? ॲक्च्युली खूपच म्हणजे पाणी वाढल्यावर पाऊस हा खूपच झाला होता आणि मी नुकतंच आपलं दुकान बंद केलं आणि खाली येत होतो. तर माझे मिसेस बी होत्या साईडला, पण त्यांना मी त्या साईडलाच ठेवलं आणि मी स्वतः या साईडने गेलो. आणि लहानशी 3 बाळं होती आणि 2 लेडीज आणि 2 जेंट्स होते. आणि त्यांना बाहेर निघण्याचा खूप पर्यायच नव्हता. पण मला फुल कॉन्फिडन्स होता की मी त्यांना वाचू शकतो. आणि मी त्या पाण्यामध्ये मी स्वतः बी वाहून गेलो होतो. आणि मी कमसे कम 3 मिनटं 15 फूट पाण्यामध्ये मी आतमध्ये होतो. मला माहिती होतं पुढं खड्डा आहे आणि तो खूप खोल आहे. आणि मी मग त्या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की मी स्वतः सावरून बाहेर आलो. तर मला काही लोक म्हणायला लागले, तू कसं आहे, ठीक आहे ना? मी बोललो ठीक आहे. आणि मी पुन्हा वरती गेलो आणि त्यांना परत वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व सुखरूप बाहेर काढले. उमेश मराठेजी, तुमच्या शौर्याला खरंच सलाम. आता आपले पुढचे सन्मानार्थी आहेत बदलापूरचे ऋतुराज जोशी. त्यांचा सन्मान करण्याआधी आपण त्यांची शौर्यगाथा पाहूयात. निसर्ग ट्रस्ट ही संस्था खरं तर पर्यावरण संवर्धन आणि माउंटेनिअरिंगशी संबंधित आहे. पण जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या इतर भागात जसा प्रलयंकारी पावसानं हाहाकार उडवला, त्याचप्रमाणे निसर्गाचा प्रकोप अनुभवला तो शहरी भाग असलेल्या बदलापूरनं. पाऊस इतका होता की अख्खी महालक्ष्मी एक्सप्रेसची वॉटर ट्रेन झाली होती. त्याच वेळी अनेक सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये पाणी साचलं. अगदी वरच्या मजल्यांवरचे लोक अडकले. त्यांना काढणं निव्वळ अशक्य होऊन बसलं होतं. अशावेळी आपलं माउंटेनिअरिंगचं साहित्य घेऊन ऋतुराज जोशी आणि त्यांची टीम पुराच्या पाण्यात उतरली. त्यांच्या जवळ असलेले तराफे, दोर आणि इतर साहित्याचा वापर करत त्यांनी सोसायट्यांमध्ये अडकलेल्या 30 ते 40 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले. 2 दिवस पाऊस सलग जोर धरून होता आणि यांची टीमही या पावसाची तमा न बाळगत काम करत राहिली. 2005 सालच्या प्रलयंकारी पावसातही अशाच पद्धतीची मदत त्यांच्या टीमकडून झाली. ऋतुराज जोशी आणि त्यांच्या निसर्ग ट्रस्ट या संस्थेतल्या कार्यकर्त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच. त्यांच्या याच कार्याचं कौतुक म्हणजे एबीपी माझाचा शौर्य सन्मान. ऋतुराज जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. अभिनेते सचिन खेडेकर त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करतील, तर अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर त्यांना स्मरणपत्र देऊन गौरवतील. जोशीजी, तुमची ही टीम जी आहे ती पूर्णपणे खरंच एका कुटुंबाप्रमाणे मदतीसाठी धावून गेली. ज्या वेळेला मदतीसाठी उतरलात, माउंटेनिअरिंगचं साहित्य घेऊन तुम्ही त्या ठिकाणी उतरलेला होतात, भीती नाही वाटली की आज आपण घरी जाऊ न जाऊ?
भरपूर भीती वाटली, रोज भीती वाटते. मी अजिबात शूर नाही ना माझी टीम शूर आहे. आम्ही संवेदनशील आहोत आणि सुसूत्रित आहोत. क्या बात आहे. वर्षानुवर्ष आम्ही अशा प्रकारची कामं करतो आहोत. हे सगळं करताना प्रत्येक वेळेस स्वतःची सेफ्टी ॲज वेल ॲज आपण ज्याला घेऊन जातोय तो आपल्या विश्वासावर त्या बोटीत आमच्या राफ्टमध्ये बसतोय, तर तेव्हा आम्ही डबल चेक करतो की ते सगळं व्यवस्थित होणार आहे की नाही. आणि हे सगळं फक्त आणि फक्त टीमवर्कमध्येच शक्य असतं. किती माणसांना वाचवलं तुम्ही? पण जवळपास 60 लोक आम्ही त्या दिवशी बाहेर. त्यातलं सर्वात काही एक शाळेचं वॉचमन, ते वॉचमन केबिनच्या वरती त्याची मुलं त्या पत्र्यावर बसली होती लहान लहान. पूर्ण पाण्याखाली होतं, पूर्ण कुंपण गेट ते सगळं ते काढले. काही पॅरालिसिस झालेले 2 वृद्ध गृहस्थ होते, त्यांना पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीच्या त्या खिडकीतून बाहेर काढलं. हे सगळं करताना जी राफ्ट असते किंवा यातलं जे काही इक्विपमेंट आहे ते हलत असेल. राफ्ट काय जसं आपण जमिनीवर स्थिर उभे राहू शकतो तसं राफ्टमध्ये उभे राहू शकत नाही. जो माणूस स्वतः आमच्याकडून जर का थोडीशी जरी चूक झाली, तो जर का पाण्यात व्यक्ती पडली तर काहीच करू शकणार नाही. त्यामुळे हे सगळं करताना अनेक वेळा प्रत्येक गोष्टीचा विचार करून की आपण काय करतोय, याच्यातून वेगळं काही होणार नाही आहे ना, हे सगळं करून प्रत्येकाला एक आम्हाला माउंटेनिअरिंगमध्ये असं बिल आहे, प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला एक डबल चेक असतो की हे जर का फेल झालं तर काय करणार आहे. तर मग ते सगळं करून अशा प्रकारचं काम. बरोबर. पण तुमचं सगळं हे कुटुंब तर आम्ही बघितलेलं आहेच, पण सलग किती तास तुम्ही हे सगळं काम करत होतात? 2 दिवस पूर्ण वेळ होतो, 1 दिवस पूर्ण वेळ होतो, दुसऱ्या दिवशी अर्धा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुमचं आणि तुमच्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. थँक्यू. आपले पुढचे आणि 5वे सन्मानार्थी आहेत अमरावतीचे रामेश्वर सोळंके. त्यांच्या शौर्याची कथा आपण सुरुवातीला पाहणार आहोत. अमरावती जिल्ह्यातलं दर्यापूर तालुक्यातलं गौरखेड. गणपती विसर्जनासाठी 5 युवक पूर्णा नदीत उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं 5ही जण बुडू लागले. हा प्रकार रामेश्वर सोळंके या युवकानं पाहिला आणि क्षणाचाही विलंब न लावता नदीत त्यानं झेप घेतली. मोठ्या धाडसानं तो अमोल सोळंके या युवकाजवळ पोहोचला आणि त्याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं. अमोलचे प्राण वाचवून तो इतरांकडे वळला खरा, मात्र तोवर या 4 जणांना पूर्णा नदी घेऊन गेली होती. त्यांचा जीव वाचवण्यात रामेश्वरला अपयश आलं असलं तरी त्यानं दाखवलेलं धाडस आणि अमोलचा वाचवलेला जीव याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. रामेश्वरच्या याच शौर्याला ABP माझाचा सलाम. मी रामेश्वर सोळंके यांना विनंती करते की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. मी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांना विनंती करते की त्यांनी रामेश्वर सोळंके यांना सन्मान चिन्ह द्यावं. खासदार सुप्रिया सुळे यांना मी विनंती करते की त्यांनी स्मरणपत्र त्यांना द्यावं. आणि संजय बर्वे यांना मी विनंती करते की त्यांनी फ्रूट बॅग देऊन त्यांचं कौतुक करावं. रामेश्वर, डोळ्यासमोर 5 जण बुडत होती, अशा वेळी हिंमत नेमकी आली कुठून आणि कधी कोणाला कसं कुठे वाचवायचं याची हिंमत कशी, धाडस कुठून मिळालं नेमकं? सर, आम्ही गेलो होतो गणपती विसर्जन करायसाठी, गणपती सोडायला बुडवा नदीमध्ये. तर आम्ही पाण्यामध्येच होतो, आतमध्येच होतो आम्ही. तर आम्ही गणपती विसर्जन सोडायला गेलो होतो पाण्यामध्ये. तर छाती एवढ्या पाण्यात नेऊन सोडला होता आम्ही. तर ते पाणी वाढलं होतं तेव्हा, स्पीड वाढला होता अजून, की धरणाचं गेट सोडले होते म्हणत होते. तर 4 जण समोर गेले, तर आम्ही पण आतमध्येच होतो. तर आम्ही पकडायला गेलो तर 2 जण त्याच्यासोबत डुबून गेले. तर एक पोरगा बाहेरच होता, तो थकला होता पूर्ण. मग मी धावत जाऊन त्याला काढायचे प्रयत्न केले. मग समजा आपलं काही झालं तर घरच्यांचा काय हा विचार नाही आला मनात? सर, आम्ही पण पाण्यातच होतं का नाही, पण ते डोळ्यासमोर दिसत होते 4 जण, पण ते आम्हाला पण नाही सुचत होतं काही. स्वतःच्या कुटुंबियांचा सुद्धा विचार न करता तू हे सगळं धाडस दाखवलं आणि जीव वाचवल्यास, खरंच तुझं खूप अभिनंदन. यानंतर मी आपले पुढचे सन्मानार्थी आहेत ते ठाण्याचे RPF जवान अनिल कुमार. त्यांचा गौरव करण्याआधी आपण त्यांची शौर्यगाथा पाहूयात. ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर उतरून ट्रॅक क्रॉस करत असताना एका मध्यमवयीन व्यक्तीला अचानक ट्रेन येताना दिसली.
आणि त्यामुळे काय करावं हे न सुचल्यानं ती व्यक्ती तिथेच उभी राहिली आणि त्याच वेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवान अनिल कुमार याने स्वतःचा जीव धोक्यात घालत ट्रेन समोर उडी मारली आणि आधी त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर ढकललं आणि त्यानंतर स्वतः दुसऱ्या बाजूला उडी मारत स्वतःचाही जीव वाचवला. नोकरीच्या साचेबद्ध कर्तव्याच्या सीमा पार करत एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अनिल कुमार यांनी दाखवलेलं हे धैर्य, हे शौर्य नक्कीच कौतुकास पात्र आहे. अनिल कुमार यांच्या कर्तव्यापलीकडच्या या शौर्याला एबीपी माझाचा सलाम. मी जवान अनिल कुमार यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. खासदार सुप्रिया सुळे त्यांना सन्मान चिन्ह देतील, तर मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मी विनंती करतो त्यांनी अनिल कुमार यांना स्मरणपत्र द्यावं. तर राजेंद्र निंबोरकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी फ्रूट बॉक्स देऊन त्यांना सन्मानित करावं. तारीख को मैं प्लेटफार्म ड्यूटी पे चोरी रोकथाम के लिए लगाया गया था. वहाँ पे मैं शालीमार एक्सप्रेस आ रही थी. उसी टाइम एक जवान 6 नंबर से 7 की तरफ क्रॉस कर रहा था, तो देखा वो गाड़ी को देख के थोड़ा हड़बड़ा गया. उधर उसकी फैमिली भी चिल्ला रही थी. तो मैंने देखा क्रॉस कर नहीं पाएगा, इसलिए मैं जंप लगाया और उसको थोड़ा. मात्र अनिल कुमार जी, कुछ सेकंड अगर यहाँ वहाँ पे हो जाता था तो आपकी जान जा सकती थी. तो उस वक्त, उस पल सबसे पहले आपकी आंखों के सामने कौन आया? नहीं, उस टाइम तो कोई कुछ सोचा ही नहीं ना. ऐसा कुछ देखा ही नहीं. उस टाइम सोचता तो कुछ ये होता ही नहीं. फिर बस ड्यूटी के बारे में ही सोचा आपने? हाँ, बस मेन तो यही था, उसको बचाना, बस और कुछ नहीं. आप कहाँ के हैं और मुंबई कैसे आए आप? नहीं, मैं आरपीएफ हूँ, हरियाणा से हूँ मैं. अच्छा, हाँ. क्या बात. यानंतर आता आपल्या 7व्या पुरस्कार्थी आहेत नाशिक नगरीतून सविता मुर्तडक. त्यांचा गौरव करण्याआधी आपण त्यांची शौर्यगाथा पाहूयात. शस्त्रधारी लुटारूंशी 2 हात करून त्यांना पळवून लावणारी नाशिकची रणरागिणी सविता मुर्तडक. 17 मे रोजी सविता मुर्तडक अशोकनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात एकट्याच काम करत होत्या. तेव्हाच लुटमार करण्यासाठी आलेल्या एका चाकूधारी चोरानं त्यांच्यावर हल्ला चढवला. मात्र सविता यांनी धाडस दाखवत जीवाची पर्वा न करता त्याच्याशी 2 हात करत त्याला पळवून लावलं आणि ग्राहकांचे पैसे वाचवले. सविता यांचं हे धाडस सीसीटीव्हीनं टिपलं आणि त्यांनी केलेला पराक्रम सगळ्या जगाला कळला. नारी शक्तीच्या या रूपाला आमचं वंदन. सविता यांच्या या रूपानं गौरी ही दुर्गा सुद्धा होऊ शकते हेच जणू दाखवून दिलं. सविता यांच्या या धाडसाला एबीपी माझाचा सलाम. मी रणरागिणी सविता मुर्तडक यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. संजय बर्वे सरांना मी विनंती करते की त्यांनी सविता मुर्तडक यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करावा. राजेंद्र निंबोरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी सविता यांना स्मरणपत्र द्यावं. सविताजी, तुम्ही एक खूप चांगलं एक्झाम्पल, एक खूप चांगलं उदाहरण आणि आजच्या नारी शक्ती पुढचे एक खूप चांगला आदर्श आहात. खरंच तुमचं कौतुक. सर्वप्रथम मान्यवरांचे नमस्कार, उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार. 17 मेची घटना आहे. दुपारी आमचं SBIचं मिनी बँक म्हणून आहे. सर्वसामान्य लोकांचे व्यवहार हे होत राहतात तिथे, 20,000पर्यंतचे व्यवहार. दुपारची 2 वाजता वेळ होती. मी माझ्या ऑफिसमध्ये एकटीच होती. अचानक ती व्यक्ती येते, पोटाला चाकू लावते. तू ओरडली तर तुला मारून टाकेल, मला पैसे घेऊन जाऊ दे. मी तिला बोलले की हे पैसे गोरगरिबांची, तू घेऊन जाऊ नको. तो म्हणे मी काही केलं, पैसे घेऊन जाईन, पण तू ओरडू नको. ओरडली तर तुला मी चाकूने मारून टाकेल. अशा वेळी मी पण सर्वसामान्य कुटुंबात होती आणि जी ऑफिसमध्ये जी कॅश येते ती सर्वसामान्य लोकांची होती. आणि मला माहीत होती मी जर 1.5-2 लाख रुपये कॅश होती. आपण जर शांत बसलो तर ही कॅश सर्व तो घेऊन जाईन आणि यानंतरची कॅश आपणही कुठून देणार हा एक मोठा प्रश्न होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला न घाबरता न डगता मी त्याचं जवळ 10 मिनटं मी त्याच्या संग प्रतिकार केला आणि हा माझ्या प्रयत्नांना यश देखील आली. माझी जी जवळ 1.5-2 लाख कॅश होती ती वाचली देखील आणि त्याला फक्त 30-35 हजार घेऊन जाण्यात यश आलं.
विश्वास तागडे सरांच्या हस्ते त्यांना कौतुक खूप वाटलं. मला पोलिसांचा खूप छान प्रकारे सपोर्ट मिळाला. ते बोलले की तू एवढी छोटीशी आहे, एवढी तब्येत बारीक आहे, त्या मानाने खूप तू डेअरिंग केली. तुझी ही डेअरिंग बघून आमच्यासुद्धा एक कॉन्फिडन्स आला का आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा चोराला पकडू आणि शोधून काढू. आणि क्राईम ब्रांचने 12 दिवसात चोराला पकडलं देखील. आणि पोलिसांचं खूप छान प्रकारे सहकार्य मिळालं. आणि मी पहिल्यांदा सर्व महिलांना सांगेल की कधीही कोणती परिस्थिती आली पोलिसांची वाट पाहत बसू नका, प्रयत्न तरी नक्की करा. थोडाफार समोरची व्यक्ती घाबरेल, नक्की प्रयत्न करायला तर काहीच हरकत नाही. आणि मीही तेच केलं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की तुम्ही स्वतःला दुर्बल समजाल तर अधिक दुर्बल बनत जाता आणि सामर्थ्यवान समजाल तर अधिक सामर्थ्यवान बनत जाल. आणि त्याच वाक्याची प्रचिती सविताताईकडे बघून येते. आता आपल्या ज्या पुढच्या पुरस्कारांच्या यादीमध्ये जे नाव आहे ना, ती अगदी एक छोटीशी मुलगी आहे, चिमुरडी मुलगी आहे. वय आहे अवघं 12 वर्ष. जिद्दी आणि धाडसी. आपली पुढची पुरस्कारार्थी आहे साताऱ्याची संध्या संदीप गंगावणे. तिचा गौरव करण्याआधी तिने असं काय केलंय तिची शौर्यगाथा सुरुवातीला पाहूयात. संध्या गंगावणे ही 12 वर्षांची चिमुरडी आईबरोबर साताऱ्याहून मुंबईत आली होती. पण इथं तिनं दाखवलेलं धैर्य आणि धाडस यामुळे अट्टल गुन्हेगार तर पकडले गेलेच, पण तिची 4 वर्षांची मावस बहीणही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटली. मावस बहिणीच्या अंगावरचे दागिने चोरण्याच्या उद्देशानं एक महिला तिला घेऊन जाताना संध्यानं पाहिलं. अनोळखी महिला बघून तिनं हटकल्यावर हिलाही रिक्षेत घेऊन ती महिला निघाली. पण या दोघींनीही आरडाओरडा सुरू करताच या दोघींना सोडून ती महिला पळून जाऊ लागली. अशावेळी थेट चौकातल्या पोलिसांकडे जात संध्याने मदत मागितली. तिनं केलेल्या वर्णनामुळे अपहरणकर्ते देखील पोलिसांच्या हाती लागले. संध्यानं स्वतःला आपल्या बहिणीला तर वाचवलंच, मात्र या अपहरणकर्त्यांना पकडवून देऊन तिने एक प्रकारे भविष्यातल्या अशाच अपहरणाच्या घटनांना पायबंदच घातला. संध्याच्या या धाडसाचं पोलिसांनीही कौतुक केलं आणि आता आपणही करतोय. त्यामुळे शौर्याला आणि हिमतीला वयाची अट नसते हेच यावरनं अधोरेखित होतंय. मी संध्याला विनंती करतो की तिने मंचावर यावं. मी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी तिला सन्मानित करावं. माझ्या आईने मला दुकानात पाठवलेलं. तेव्हा एक लेडीज माझ्या बहिणीला नेत होती. तेव्हा मी तिला विचारलं कुठं निघाली दिव्या, तर ती लेडीज म्हणली तिच्या मम्मीनं सांगितलं इथंच नेला. मग ती बोलली तू पण चल. मग मी बोललं नको, मम्मी ओरडल मला. तर ती बोलली चल मी तुझ्या मावशीला सांगितलंय. मग मी विचारलं कुठं जायचंय, तर ती म्हणली इथंच जायचंय. मग तिनं नेलं आणि रिक्षा केली. मग त्या रिक्षात बसवलं आणि बोलली की तुझ्या मावशीची मी मैत्रीण आहे, ती माझ्या मुलीच्या लग्नात आलेली. मग मी म्हणलं की नको आम्हाला घरी जायचंय. तर ती मला ओरडली आणि मग पुढे सिग्नल लागलेला. मग तिथे तिनं उतरवलं आणि ती बोलली माझ्या पाठीमागे या. मग ती पुढे गेली. मग मी दिव्याला घेतलं आणि तिथनं पळाली. मग तिथे एक मुलगा होता, मी त्याला फोन मागितला. तर म्हणलं मला घरी फोन लावायचा आहे, मला फोन पाहिजे. तर त्यांनी नाही दिला. मग मी पुढे गेली तेव्हा मला ट्रॅफिकवाल्या मॅडम दिसल्या. मग मी त्यांना मम्मीचा फोन सांगितला. मग त्यांनी मम्मीला फोन लावला. खरंच तुझं कौतुक केलं पाहिजे बाळा. पण फोन नंबर त्यावेळेला लक्षात होता? कारण आम्ही ज्या वेळेला उभे राहतो ना कुठलाही कार्यक्रम करायला, आम्ही नावं सुद्धा विसरून जातो. त्यावेळेला तुला फोन नंबर आठवला? हो. पाठ होता? काय राजा काय घडलं होतं त्यावेळेला बाळा? कारण तुला केव्हा लक्षात आलं की ह्या बाई ज्या आहेत त्या आपल्याला चुकीच्या दिशेने घेऊन जात आहेत किंवा ही बाई ओळखीची नाही, आपल्याला कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाते? केव्हा लक्षात आलं? ती रिक्षावाल्याला वेगळं ठिकाण सांगत होती आणि मला वेगळं सांगत होती. क्या बात आहे. म्हणजे तू खऱ्या अर्थानं अलर्ट आहेस हे तू दाखवून दिलंयस, दक्ष आहेस हे तू दाखवून दिलंयस. पोलीस पोलीस. क्या बात आहे. प्रतीक्षाजी तुम्हाला काही विचारायचं आहे? कारण तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं असं मला वाटतंय. शिकण्यासारखं म्हणजे एकदम
शब्दच सुचत नाही आहेत खरं म्हणजे अशी. कारण तू म्हणालीस इतकं ॲक्युरेट की या वयामध्ये आपल्याला आपण स्वतःच आपण काही जागरूक झालेले नसतो, तर या सगळ्या गोष्टींबद्दल जागरूक होणं, त्याच्यावरती ॲक्शन घेणं हे म्हणजे एवढी महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटतं ना की थोडक्यात ते अशा वेळी ते असं तुमच्यातलं असामान्यत्व बाहेर येत असावं आणि ते आलेलं आहे. आणि त्यामुळे फारच मला कौतुक, म्हणजे कौतुक हा खरं तर खूपच छोटा शब्द आहे याच्यासाठी. इतकं मनापासून तुझं अभिनंदन. खरंच तुझं खरंच कौतुक आहे बाळा. आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी आणि त्यासाठी कौतुकाचे 2 शब्द आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वात आधी मी अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि या वृद्ध अशा सत्कार सोहळ्यामध्ये जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, एकतर सर्वप्रथम सगळ्या शौर्य पुरस्कार विजेत्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. खरं तर खूप छोटा शब्द आहे हा अभिनंदन, पण मनापासून अभिनंदन. दुसरं मला ABP माझाचे राजीव खांडेकर आणि त्या सगळ्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं याच्यासाठी की त्यांनी फक्त ताज्या घडामोडी आणि बातम्या ह्याच्यापुरतं मर्यादित न राहता काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह, काहीतरी चांगल्याची आपण कशी सुरुवात केली पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. मला हे सगळं बघत असताना सारखं जाणवत होतं की आमच्याकडे तुम्ही अनेकदा हिरोईन्स, या पडद्यावरचे हिरोज, हे पडद्यावरच्या हिरोईन्स असं म्हणून बघत असता, पण मला वाटतं खरं तर प्रत्यक्षातली हिरो ही छोटी मुलगी हे सगळे आहेत आणि ते आहेत हिरोज किंवा त्या आहेत खऱ्या हिरोईन्स. म्हणूनच आमचं पडद्यावरती बरं चाललेलं आहे असं मला वाटतं. कारण की खरंच तानाजी मालुसरे होऊन गेले म्हणून तानाजीवरचा चित्रपट हिट होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की या खऱ्या हिरोईन्स आहेत, हे खरे हिरोज आहेत. ते जगण्याची ताकद देतात, ते जगण्याची उमेद देतात आणि ते आम्हाला कामही देतात. त्यामुळे खूप खूप मनापासून ते सगळ्यांचं अभिनंदन करते. मी आता अभिनेते सचिन खेडेकरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज खरंच मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की ह्या कार्यक्रमाला मला येता आलं. ABP माझाचे मनपूर्वक आभार की ज्या नकारात्मक जगाची खांडेकरांनी आठवण करून दिली, ती नकारघंटा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने पाहत असतो. तिथे अत्यंत सकारात्मक गोष्टीच आपल्याला पुढं जगण्याची उमेद देऊ शकतात. ती जगण्याची उमेद आज ह्या कार्यक्रमाने मला नव्याने मिळाली. तुम्हा सगळ्यांच्या शौर्यामुळे अनेकांचे प्राण वाचले, पैसे वाचले, त्यांनी स्वतःला वाचवलं. ह्या गोष्टींमुळे तुम्हाला जे समाधान आहे हे काम केल्याचं त्याहून अधिक समाधान आज इथे येऊन तुमचा सन्मान केल्याचा आम्हालाही आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, तुम्ही आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. यानंतर मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पहिल्यांदा ABP माझाचं अभिनंदन. ते ब्रीदवाक्य आहे त्यांचं. ते डोळे उघडे ठेवून नीट बघत असतात. त्यांनी नीट बघितलं आणि त्यांना काय दिसलं तर समाजात खूप चांगली कामं करणारी चांगली मंडळी आहेत. आपण वाईट तर खूप बघतो. इथे खून झाला, इथे दरोडा पडला, ह्याची फसवणूक झाली, ही बँक बुडली, या बँकेत डिपॉझिटरचे पैसे गेले आणि इथे डिपॉझिटर्सचे पैसे वाचवण्यासाठी लढणारी मुलगी पण पाहिली. तर उघड्या डोळ्यांनी नीट बघितलेलं आहे. थोडंसं शौर्याबद्दल बोलूया. शौर्य ही वृत्ती असते, ती आतूनच येते. निंबुरकर सरांना माहीत आहे, जवान जेव्हा ॲक्शनमध्ये असतो तेव्हा तो मागचा पुढचा कुठलाच आपण विचार करत नसतो. तेव्हा फक्त कर्तव्याची भावना असते आणि जे पर्सनॅलिटी त्याची असते की सेवा करायची, आणि तिथे निस्वार्थीपणा पण असतो. हा माझ्या गावचा आहे का, प्रांताचा आहे का, भावाचा आहे का, नातेवाईक आहे का, काही नसतं. जातपात पण नसते, काहीच नाही. इथे फक्त माणुसकी असते. एक संस्कृत श्लोक आठवला. राजीवजी बघा,
उद्यमो साहसः शौर्यम. काय काय या सगळ्या शौर्यामध्ये? उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम. षडेते वर्तते यत्र तत्र देवा साह्यकृत. या 6 गोष्टी शौर्यात सन्निहित आहेत, आत बरोबर पडले आहेत त्यामध्ये. तर तुमच्या सगळ्यांच्या शौर्याला सलाम. ABP माझाच्या उघड्या डोळ्यांना पण सलाम. आणि असंच नीट बघत राहा, एवढंच सांगून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. यानंतर मी लेफ्टनंट जनरल निवृत्त राजेंद्र निंबोरकर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम सगळ्या सत्कार मूर्तींना सलाम. ABP माझा यांना खरंच सलाम करायला पाहिजे, कारण ज्यांनी शौर्य दाखवलं त्यांचा त्यांनी सन्मान केला. आणि मी का म्हणत आहे असं, कारण की हा एक तुम्ही इतिहास घडवलेला आहे. आणि माझं नेहमी म्हणणं असतं की जो माणूस आपला इतिहास विसरतो त्याचा भूगोल नीट राहत नाही. पण तुम्ही जर असं घडवलं आणि तुम्ही शौर्याच्या पाठीवर थाप मारली तर मला नाही वाटत की कमी राहतील, शौर्य होतच राहील आणि आपला भूगोल नीट राहील. याची मला काही नक्कीच खात्री वाटते. दुसरं 2 गोष्टी सांगतो. अशा तऱ्हेने जे शौर्य गाजवतात सैनिक, पोलीस, बेल्ट फोर्सेस सगळे, आणि तुम्ही तुमच्यासारखे लोक, यांना जर विश्वास असला की आपल्या मागे आपल्यावर कौतुकाची थाप पडणार आहे असा विश्वास असला तर नेहमीच हे शौर्य गाजत राहील. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही करत आहात. तुम्हाला सलाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद निंबोरकर सर. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आपल्या ज्यांचं सगळ्यांचं कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने आपण इथे सगळे जमलेलो आहोत. शौर्य हे एक अशी उपमा आहे, कृती आहे जी प्रत्येक माणसात कुठेतरी लपलेली असते. आणि प्रत्येकाला असं वाटतं की यशस्वी माणसं किंवा लोकनेता हा फक्त कुठेतलं तरी मोठं सामाजिक काम किंवा इलेक्शनमध्ये जिंकल्यावरच येतं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लीडरशिप म्हणतो. आज कुठल्याही पब्लिक जबाबदारीत नसताना 8 अशा लीडरशिप क्वालिटीज मी तुमच्या सगळ्यांमध्ये पाहिला. म्हणजे एक योग्य नेता कसा असावा तर ह्या 8 लोकांचं किंवा तुमच्या टीमसारखा का असावा, आणि त्याच्यामुळे एक आदर्श असे तुम्ही सगळे लोक आम्हाला सगळ्यांना, समाजाला एक आदर्श असे तुम्ही सगळे आहात. या सगळ्या व्यासपीठावर जात, धर्म, प्रांत काही न बघता एक माणुसकी आज समाजात जिवंत आहे, याची एक फार चांगली भावना आज जाणवते. कारण समाजात आज आयुष्याचा वेग इतका वाढलेला आहे की प्रत्येकजण आपलं काम किंवा आपल्याला काय अचीव करायचं ह्याच्याच मागे व्यस्त असतो. त्याच्यात आपलं कुठलाही कशाचीही अपेक्षा न ठेवता एक माणुसकी आज समाजात आहे, जिवंत आहे. याची 8 अतिशय सुंदर उदाहरणं ही या ABP माझाच्या निमित्ताने आज तुमच्या सगळ्यांचा सन्मान करायची संधी आम्हाला मिळाली. हे माझं भाग्य की मला ह्या व्यासपीठावर आज त्यांनी बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांचं सत्कार करायची संधी मिळाली. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला अनेक वेळा लोक विचारतात की एवढ्या गोष्टी तुम्ही सगळ्या करता, ह्या एक महिला म्हणून कशा करता. तर तुमच्यासारखी लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा आमचं काम खरंच तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वापुढे फिकं पडतं. आणि असंच आदर्श काम म्हणजे त्या मुलीनी जो लढा त्या चाकूला दिला, मी विचार करत होते मी असते तर काय केलं असतं. ज्याला प्रेझन्स ऑफ माइंड आपण म्हणतो किंवा त्यावेळी जी हिंमत येते तेव्हा फारसा विचार आपण काही करत नाही. ती केवढी मोठी रिस्क, तुम्हालाही काही होऊ शकलं असतं. मी तुमच्या गळ्यात मंगळसूत्र पाहिलं, तुमच्या मांडीवरची मुलगी पाहून मी विचार करत होते की कधी स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या नवऱ्याचा, आईवडिलांचा किंवा आपल्या छोट्याशा मुलीचा 1 मिनटंही तुम्ही विचार केला नाही. आणि भाषणात तुम्ही असं म्हणाला की गरीब माणसांचे पैसे तिथून जात होते. म्हणजे तेव्हाही एवढी माणुसकी आज तुम्ही जी दाखवली यालाच खरं नेतृत्व म्हणतात. अशा 9-8 नेतृत्वांना मी मानाचा मुजरा करते. या ABPच्या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. ज्याला अननोन अँड अनसंग हिरोज म्हणतात त्यांना तुम्ही एवढं व्यासपीठ देताय, महाराष्ट्राला आणि देशाला दाखवताय की हे अनसंग हिरोज ज्यांची कदाचित एक 4 ओळीची बातमी
ही एखाद्या वर्तमानपत्रात आली असेल आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे विसरून गेले असतील. पण आज आम्ही जे तुमचं कौतुक करण्यासाठी आलो आहे, तुमच्या सगळ्यांचा अभिमान आम्हाला सातत्याने राहील. आमच्या आयुष्यात जेव्हा कुठला असा प्रसंग येईल तेव्हा तुम्ही आमचे आदर्श असाल एवढं नक्कीच आपल्याला सांगते. नवीन वर्षाच्या संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करून रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुप्रिया सुळेजी. बर्वे सरांनी आत्ता हिरो या शब्दाचा उल्लेख केला आहे आणि हिरो हे काही फक्त पुस्तक किंवा सिनेमातच नसतात, तर ते आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात. सर्वसामान्य माणसातला हिरो हा खऱ्या अर्थानं परिस्थितीतून घडतो आणि असेच अनेक हिरो आज आपल्या आसपास आहेत. त्यांच्यातल्याच काही हिरोंचा आज आपण सन्मानसुद्धा केलेला आहे. आणि आपल्या प्रत्येकामध्ये असा एक हिरो दडलेला आहे, फक्त गरज आहे तो ओळखण्याची. कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मी सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते आणि आपले जे स्पॉन्सर्स आहेत, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स डायरेक्टर श्री आदित्य पेडणेकर, शाश्वत ग्रुप फाउंडरचे लक्ष्मण विस्पुते, त्याच्यानंतर ABP न्यूज नेटवर्कचे रिजनल डायरेक्टर शैलेश हेगडे सर, आणि त्यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. आणि मी आपल्या सर्व पुरस्कारार्थी त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आपल्याला एक ग्रुप फोटो घ्यायचा आहे. तर मान्यवरांचं मनोगत हे नक्कीच प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे पाहुणे म्हणून जे आज उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि ज्यांना ज्यांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या सर्वांचं अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत ABP माझा शौर्य पुरस्कार 2020 पॉवर्ड बाय शाश्वत ग्रुप, हेल्थ पार्टनर सॉफ्टवॅक, डिजिटल पार्टनर ABP लाईव्ह या कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.